खरंच, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वचन फक्त शब्द नाहीत, ते भक्ताच्या आयुष्याला धरून ठेवणारं वचन आहे. या वचनाचा खोल अर्थ काय आहे? भिवू नको म्हणजेच भीतीचा अंत. स्वामी भक्ताला सांगतात, तुझ्या आयुष्यात संकट असतील, अपमान असतील, अपयश असतील, पण भीती बाळगू नकोस, कारण भीती ही माणसाची शक्ती हिरावून घेते. स्वामींच्या छायेत असताना भयाला जागाच उरत नाही. मी प्रत्यक्ष स्वामींची हमी हे कुठलंही आश्वासन नाही, हे स्वतः स्वामींचं शब्दबद्ध वचन आहे. देव दूर नाही, तो फक्त पूजेत नाही, तो भक्तांच्या श्वासात, निर्णयात आणि वेदनेत असतो. तुझ्या पाठीशी अदृश्य पण अटळ आधार. पाठीशी असणं म्हणजे लोक सोडून गेले तरी मी आहे, सगळं कोसळलं तरी मी धरून ठेवीन, तुला दिसत नसलो तरी मी प्रत्येक पावलावर पहारा देतोय. भक्ताला कधी कधी वाटतं मी एकटा आहे, तेव्हाच स्वामी सर्वात जवळ असतात. हे वचन कधी आठवावं? जेव्हा मन खचतं, जेव्हा अन्याय होतो, जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, जेव्हा डोळ्यात अश्रू आणि प्रश्न असतात, त्या क्षणी हे वचन आठवायचं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांसाठी संदेश. स्वामी सांगतात, तू फक्त सत्याने चाल, बाकी मी पाहतो. तुझं रडणं, तुझं मौन, तुझं संयम सगळं माझ्या नजरेत आहे. हे वचन म्हणजे भक्त आणि स्वामी यांच्यातला अभेद्य करार आहे. जग फिरून विरोधात गेलं तरी स्वामी कधीच मागे हटत नाहीत. श्री स्वामी समर्थ. अशा नवनवीन हृदयाला स्पर्श करणारे स्वामी समर्थांचे संदेश ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि स्वामींच्या कृपेचा लाभ घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.